नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला बिना मोड बिना मशीनची घरच्या फक्त 3 साहित्यापासून अशी टेस्टी ठेलेवाल्यासारखी मटका मलाई कुल्फी बनवून दाखवणार आहे, जी खायला खूप टेस्टी लागते, की कोणी गेस पण करू शकणार नाही की आपण ही कुल्फी घरीच बनवली आहे। तर चला पटकन मटका मलाई कुल्फी बनवूया। त्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये घालूया 1 चमच साजूक तूप व 2 चमचे गव्हाचे पीठ। तर सतत हलवत राहत असून लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया, ज्यामुळे पिठाचा कच्चेपणा निघून जाईल। आपल्याला याचे कलर चेंज करायचे नाही, फक्त हलकंसं भाजायचे आहे, ज्यामुळे कुल्फी छान टेस्ट येईल। तर खूप छान सुगंध येत आहे, याचा अर्थ पीठ व्यवस्थित भाजल्या गेला आहे। आता गॅस बंद करूया आणि याला एका बाउलमध्ये काढून सध्या साईडला ठेवून देऊया। आता परत त्याच कढईमध्ये टाकूया 1 चमच पाणी, ज्यामुळे दूध कढईला चिटकणार नाही। आता यामध्ये घालूया 3 कप म्हणजे 750 ml दूध। तुम्ही पॅकेटचं किंवा तुमच्याकडे जे दूध येत असेल तुम्ही ते दूध वापरू शकता। सोबतच टाकूया 1 कप साखर। तर सतत हलवत राहायचं, ज्यामुळे साखर लवकर विरघळेल। आता गॅसचं फ्लेम लो करायचं आणि दुधाला थोडं घट्ट होऊ द्यायचं। तर चला तोपर्यंत आपण याच्यासाठी घोल तयार करून घेऊयात। तर आपण जे गव्हाचे पीठ भाजले आहे ना, त्यात अर्धा कप दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, ज्यामुळे यात गुठळ्या राहणार नाही। घोल अगदी स्मूथ असायला पाहिजे, यात गुठळ्या राहता कामा नये। तर आपलं घोल बनवून तयार झाला आहे आणि इकडे दूधही उकळून छान घट्ट झालेला आहे। तर सतत हलवत राहत असून 4 ते 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर छान शिजू द्यायचं, कारण आपण यात गव्हाचं पीठ टाकले आहे ना, तर पिठाचाही कच्चेपणा निघून जाईल आणि दूधही छान घट्ट होईल। तर सतत हलवत राहायचे आहे। आता कुल्फीला टेस्टी बनविण्यासाठी यामध्ये घालूया 1 चमच वेलची पावडर व अर्धा चमच व्हॅनिला एसेन्स। व्हॅनिला एसेन्स टाकणे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल। आता गॅस मंद करायचा आणि यामध्ये घालूया अर्धा कप म्हणजे 2 ते 4 चम्मच मिल्क पावडर, ज्यामुळे कुल्फी छान मावाचे टेक्स्चर येईल। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही 10 ते 12 काजूला मिक्सरमध्ये ग्राइंड करूनही टाकू शकता, खूप टेस्टी बनेल। यात पिठाचं अजिबात फ्लेवर येणार नाही आणि जे मटका कुल्फीवाले कुल्फी बनवतात ना, तशीच आपली कुल्फी बनेल। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जर यात गुठळ्या राहिल्या असतील तर नो प्रॉब्लेम, आपण याला आणखीन ग्राइंड करणार आहोत, तर टेन्शन घेऊ नका। पहा, दूध घट्ट होत आहे, तर आपण याला आणखीन 1 मिनिट शिजून घेऊयात। आता तुम्ही इथे एकदा चेक करून बघू शकता। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यात 2 ते 4 चम्मच साखर टाकू शकता। तर दूध घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करूया आणि याला खाली उतरून पूर्ण थंड करून घेऊयात। मधामधात असं फिरवत राहायचं, ज्यामुळे दूध लवकर थंड होईल। पहा, दूध छान थंड झालेलं आहे। तर पूर्ण दूध मिक्सरच्या भांड्यात टाकून 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित ग्राइंड करून घेऊयात। बघा, दुधात किती छान झाग आलेली आहे व बबल्सही छान मस्त आलेले आहे। तर याला एका बाउलमध्ये काढून कवर करून घेऊयात। तुम्ही वाटलंच तर फॉईल पेपर किंवा प्लास्टिकच्या शीटने सुद्धा कवर करू शकता। तर याला फ्रीजरमध्ये ज्या ठिकाणी बर्फ जमते ना, त्या ठिकाणी 1 तास सेट व्हायला ठेवून देऊया, ज्यामुळे हे सेट होण्याच्या कंडिशनमध्ये येईल। जर तुमचं फ्रीजर मोठं असेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सी जारला झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवू शकता। तर 1 तास झालेला आहे आणि बॅटर सेट होण्याच्या कंडिशनमध्ये आलेला आहे व छान चिल्डही झालेला आहे। तर परत याला एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकून 2 ते 3 मिनिटं ग्राइंड करून घेऊयात।
ज्यामुळे काय होईल, कुल्फीमध्ये छान टेक्स्चर तर येईलच, सोबतच टेस्ट पण खूप छान येईल. पहा, आपण पुन्हा एकदा ग्राइंड करून घेतले आहे. किती छान झाग व बबल्स आलेले आहे आणि अगदी क्रीमी आपलं बॅटर बनून तयार झालं आहे. तर चला, आपलं कुल्फीचं बॅटर बनून तयार आहे. तर पटकन कुल्फी बनवूया. तर आज आपण बिना मोल्डची कुल्फी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे हे चहाचे मोठे कप घेतले आहे. तुम्ही वाटलंच तर यांना लहान कपात किंवा प्लास्टिकच्या ग्लासमध्ये सुद्धा बनवू शकता. तर सगळे कप बॅटरने व्यवस्थित भरून घेऊयात. तर आपण सगळे कप व्यवस्थित भरून घेतले आहे. तर चला, आपण यांना पॅक करून घेऊयात. त्यासाठी मी इथे हे फॉईल पेपर घेतले आहे. तुम्ही वाटलंच तर फॉईल पेपरऐवजी प्लास्टिकच्या शीटने सुद्धा कवर करू शकता आणि असं रबर लावून घ्यायचे आहे. तर याचप्रमाणे आपण सगळे कप पॅक करून घेऊयात आणि सुरीने असं मधात हलकंसं कट लावायचं व स्टिक लावून द्यायची आहे. तर याचप्रमाणे आपण सगळे कप पॅक करून रेडी करून घेऊयात. तर चला, रेडी आहे आपली कुल्फी सेट होण्यासाठी. तर यांना फ्रीझरमध्ये 7 ते 8 तास सेट व्हायला ठेवून देऊया. तुम्ही वाटलंच तर ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता. ओव्हरनाईट ठेवले तर फारच चांगलं. तर 7 ते 8 तास झालेले आहे आणि कुल्फी ही छान मस्त सेट झालेली आहे. तर आपण यांना डिमोल्ड करून घेऊयात. यांना डिमोल्ड करणे खूपच सोपे आहे. फक्त कपाला कैचीने असं कट करून कुल्फी काढून घ्यायची आहे. तर बघितलं ना तुम्ही की यांना डिमोल्ड करणे किती सोपं आहे. पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे. वाटते ना अगदी मार्केटच्या कुल्फीसारखी सुपर, आणि खायला तर अगदी माव्याच्या कुल्फीसारखी खूप टेस्टी लागते. ज्यामुळे कोणी गेस पण करू शकणार नाही की आपण ही कुल्फी गव्हाच्या पिठापासून घरीच बनवली आहे. तर तुम्ही ही कुल्फी एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुमची कुल्फी कशी बनली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला माझी आजची बिना मोल्ड बिना मशीनची कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला, पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.